नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत की वेलवेट ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर बघू शकता हा वेलवेटचा ब्लाऊज आहे. तर आता मी अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे दोन पदरी. तर आता व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला अस्तर कटिंग करून मी घेतलेलं आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यावरती बसवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला भाई ह्या साईडला ठेवायची आहे. इथे आपल्याला भाई ऍडजस्ट करायची आहे. त्याच्यानंतर कटोरी ज्या भागाला जोडतो ना तो आता इथे भाग ठेवून घ्यायचा आहे. आता कटोरी बघायची आपली कुठं बसते. तर इथे कटोरी बसत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जो कटोरी ज्या भागाला जोडतो ना तो भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा कापड खूप कमी असतं, पन्ना पण खूप कमी असतो, त्यावेळेस आपल्याला थोडंसं ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर हा भाग मी असा इथं ठेवलेला आहे. नेहमी आपण असा ठेवतो, पण ज्यावेळेस कटोरी बसत नसेल तर तो भाग असा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला थोडीशी कटोरी करून ठेवायची आहे. तर बघू शकता ही अशा पद्धतीनं कशी सेट होती ती आपल्याला बघायची अगोदर, आणि मगच आपल्याला कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीनं व्यवस्थित मी सेट केलेलं आहे. इथे आपली कटोरी व्यवस्थित बसलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं कापड असतं ना तिथं आपल्याला योगपट्टी बसवायची आहे. तर बघू शकता या भागात आपली योगपट्टी बसली. योगपट्टीला पण आपल्याला थोडंसं जोड देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला सर्व भाग बसवायचे आणि मग वेलवेट कपड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी आता कटिंग करून घेते. तर इथून आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर इथून योगपट्टीचा हे कट करून घ्यायचं आहे. दोन पार्ट आपले कट झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर आता कटोरी थोडंसं नकळत आपल्याला कटोरीला जोड द्यावा लागेल. तो आपल्याला नंतर द्यायचा आहे. नकळत लागेल, जास्त नाही. तर बघू शकता इथे फक्त आपल्याला थोडासा जोड द्यावा लागेल. बाकी व्यवस्थित सगळं बसलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आता आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि राहिलेलं जे कापड असतं ना तर त्यामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी, पाठीची पट्टी काढून घ्यायची. तर बघू शकता कटोरीचं कटिंग झालेलं आहे. हे आपल्या ज्या भागाला कटोरी जोडतो त्या भागाचं कटिंग, हे आपल्या पाठीमागचा भाग त्याचं कटिंग आपलं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर योगपट्टी आणि त्याच्यानंतर जे कापड राहतं ना आपलं ते बघू शकता, ते आपल्याला पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी ह्याच्यासाठी वापरायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण वेलवेट ब्लाऊजचं सुद्धा कटिंग करू शकतो. अस्तरवरती आधी आपल्याला कटिंग करायचं आहे आणि नंतर आपल्याला वेलवेट ब्लाऊजवरती अस्तर ठेवून कटिंग करायचं आहे. तर खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं आपण वेलवेट ब्लाऊजचं सुद्धा आपण कटिंग करू शकतो. तर फक्त आपल्याला थोडं थोडं मार्जिन जास्त ठेवायचं. वेलवेट ब्लाऊज हा जाड असतो, त्यामुळे थोडं मार्जिन जास्त सोडून आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, वेलवेट ब्लाऊज पीसचं कटिंग ची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.